कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. एखाद्याने मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही. संजय राऊत संकुचित विचार करणार नाहीत. शिंदेच्या सत्कारावरून राऊतांच्या टीकेनंतर पवारांची सामोपचाराची भूमिका. शरद पवार आमचे महाडजी शिंदे. दिल्लीमधल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. तसेच राऊतांकडून शरद पवारांना सेनापतीची उपमा. दिल्लीमध्ये आजपासून 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महाराष्ट्र सरकारकडून संमेलनासाठी 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 300 कोटींचा घोटाळा. ईडी सीबीआयकडे तक्रार करणार. आता पुढची लढाई ईडी आणि सीबीआय समोर होईल. सुरेश धसांचा इशारा. धनंजय मुंडेंनी बदल्या आणि पदोन्नती प्रकरणामध्ये 100 कोटींचा भ्रष्टाचार केला. बदल्यांसाठी 60,000पासून 5 कोटींपर्यंत रेट. सुरेश धस यांचा गंभीर आरोप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना आज जामीन मंजूर. सत्र न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत. 1995च्या फसवणूक प्रकरणामध्ये कोकाटे बंधूंना 2 वर्षांचा कारावास आणि 50,000चा दंड. स्वतः डीलर असणाऱ्यांनी मला डीलर म्हणणं योग्य नाही. सुरेश धस यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. धनंजय मुंडेंना बेल्स पॉल्सी नावाच्या आजाराचं निदान. बेल्स पॉल्सी आजारामुळे मला सलग 2 मिनिटंही बोलता येत नाही. धनंजय मुंडेंची माहिती. मंत्रीपद न मिळाल्यानं आमदार सुधीर मुनगंटीवारांकडून खंत व्यक्त. मेरी कुर्सी छिनी गई है. चंद्रपुरात फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यात मुनगंटीवारांचं जाहीर विधान. महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती. आतापर्यंत 50 जणांची झाडाझडती. 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची परळीमध्ये हत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुंड बिश्नोईचे फोटो झळकले. बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक. विशाल पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव. लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थ्यांना एसटी प्रवासात यापुढे 50% सवलत नाही. महिलांना 50% सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कबुली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जीबीएस सिंड्रोमचा 3रा बळी. 80 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू. राज्यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 12वर. आव्हाड समर्थक अभिजित पवारांची 2 दिवसातच पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घर वापसी. नजीब मुल्लानं मला ब्लॅकमेल केलं. अभिजित पवारांचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात मुक्कामी. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागाची यंदा पुण्यामध्ये बैठक. जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठीही शहा हजेरी लावणार. आजपासून 10वीच्या परीक्षांना सुरुवात. राज्यामध्ये 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा बांगलादेशवर 6 विकेटनं विजय. शुभमन गिलची नाबाद शतकी खेळी. तर रोहित शर्माची 41 धावांची खेळी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.